मित्रांनो, नवीन आपले सरकार सेवा केंद्राच्या अर्जाच्या संदर्भातील एक महत्त्वाचं अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी प्रभाकर, आपण पाहत आहात आपले माहिती केंद्र। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। मित्रांनो, सातारा जिल्ह्यामध्ये रिक्त असलेल्या जवळजवळ 1489 आपले सरकार केंद्रासाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत आणि याच्यासाठी 5 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट 2026 या कालावधीमध्ये अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगर परिषद याचबरोबर जे काही कॉलेजच्या माध्यमातून आपले सरकार केंद्राची मागणी करण्यात आलेली आहे, अशा केंद्राकरता हे आपले सरकार आयडी देण्याकरता अर्ज मागवण्यात आलेले आहेत। याच्यामध्ये आता राज्य शासनाच्या माध्यमातून नवीन GR निर्गमित करून याच्यासाठी ज्या अटी शर्ती पात्रता निर्गमित करण्यात आलेल्या आहेत आणि याच अटी शर्ती पात्रतेच्या अधीन राहून लाभार्थ्यांना आपले सरकार सेवा केंद्र देण्याकरता ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये सातारा जावळी तालुक्याच्या भौगोलिक क्षेत्रातील स्थानिक रहिवासी सातारा उपविभागीय अधिकारी कार्यालयात अर्ज करू शकतात। कोरेगावसाठी कोरेगाव उपविभागीय अधिकारी, कराड तालुक्यासाठी कराड उपविभागीय अधिकारी, पाटणसाठी पाटण उपविभागीय अधिकारी, फलटणसाठी फलटण उपविभागीय अधिकारी, मान खटावसाठी मान खटाव उपविभागीय अधिकारी, वाई महाबळेश्वर खंडाळा तालुक्यासाठी वाई उपविभागीय अधिकारी। या ठिकाणी 5 ऑगस्ट 2026 ते 18 ऑगस्ट 2026 या कालावधीमध्ये अर्जदारांना हे अर्ज करता येणार आहेत। अर्जदार यांचे प्रस्तावित कार्यालयाची प्रत्यक्ष पाहणी संबंधित ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडून 19 ऑगस्ट 2026 ते 31 ऑगस्ट 2026 या कालावधीमध्ये करता येणार आहे। याच्यासाठी रिक्त असलेल्या जागाची यादी यासोबत जोडण्यात आलेली आहे। याचबरोबर अर्जदारांसाठी नवीन GR नुसार असलेल्या अटी शर्ती पात्रतेचे निकष सुद्धा या जाहिराती सोबत देण्यात आलेले आहेत आणि याच्याच माध्यमातून रिक्त असलेल्या या सर्व तालुक्यामधील सर्व ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगर परिषदा मधील रिक्त असलेल्या 1489 जागांची यादी देण्यात आलेली आहे आणि या जागेमधील या रिक्त ग्रामपंचायतीमधील जे काही लाभार्थी असतील यांना अर्ज करण्यासाठी अर्जाचा नमुना देखील देण्यात आलेला आहे। याच्यामध्ये आपण पाहू शकता नवीन आपले सरकार सेवा केंद्र मिळण्याकामी अर्जाचा नमुना, अर्जदाराचा फोटो, याच्यामध्ये अर्जदाराची जी काही माहिती आहे, वैयक्तिक माहिती द्यायची आहे, नाव, अर्जदाराचं इंग्रजीमध्ये नाव, कोणत्या गावचा रहिवासी असे आहे त्याच्या संदर्भातील पत्ता, जन्मतारीख, वय, याच्यानंतर मोबाईल नंबर, आधार कार्ड, पॅन कार्ड नंबर, ईमेल ID, मोबाईल नंबर, हे सगळी माहिती। याच्यानंतर 12वीचं शिक्षण, पदवी, उच्च पदवी, MSc IT, CCC, याच्यानंतर इतर काही त्याची शैक्षणिक पात्रता असेल तर ती आपले सरकार सेवा केंद्रासाठी आवश्यक गुंतवणूक करण्यासाठी चालवण्यासाठी सक्षम आहे का त्याच्या संदर्भातील माहिती। याच्यानंतर स्वतःच्या कार्यालयाची जागा, 2 कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप, लेझर प्रिंटर, स्कॅनर, बायोमेट्रिक उपकरण, वेबकॅम याच्या संदर्भातील माहिती, विजेची माहिती, ब्रॉडबँड कनेक्शनची माहिती, दिव्यांग असेल तर दिव्यांगाबद्दलची माहिती, ही सर्व माहिती द्यायची आहे। CSC ID आहे का असावा, ही एक त्या ठिकाणी बंधनकारक अट आहे। CSC ID नंबर, त्याच्यानंतर बँकिंगच्या संदर्भातील काही प्रतिनिधी आहात का त्याची माहिती, ही सर्व माहिती याच्यामध्ये भरून हा अर्ज विहित कालावधीमध्ये दिलेल्या कागदपत्रासह आपल्याला सादर करायचा आहे। याच्यासाठी आपल्याला 5 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट या कालावधीमध्ये हा अर्ज मागवण्यात आलेले आहेत। मित्रांनो, आपले सरकार सेवा केंद्र सातारा जिल्ह्याच्या या जाहिरातीची लिंक आपल्याला satara.gov.in या संकेतस्थळावरती देण्यात आलेली आहे आणि याच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे, ज्या ठिकाणी आपण अर्जाचा नमुना देखील डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारची एक महत्त्वाची अशी माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।